नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। दादांची निवड अवैध, पक्ष काकांचाच। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणीमध्ये वकिलांचा दावा। काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया। शिवसेनेचा निर्णय राष्ट्रवादीला लागू होऊ शकत नाही। दोन्ही केस वेगवेगळे आहेत। शिवसेनेत जसा घटनेचा वाद होता तसा कोणताही वाद इथे नाही। शिवाय घटनेच्या नुसार नेतृत्व रचना आहे, त्यातील बहुतांश लोकांची शरद पवारांनाच पाठिंबा असल्याची प्रतिज्ञापत्रे दिली आहेत। त्यामुळे पक्षाचे बहुमत शरद पवारांकडे असून 30 जून रोजी अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड अवैध आहे, असा दावा शरद पवार गटाचे वकील शरण जगते यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोरील युक्तिवादादरम्यान केला। आमदार अपात्रतेची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे। युक्तिवादासाठी 2 दिवस देण्यात आले असून पहिल्या दिवशी जगते यांनी एकूण सुनावणीवर बाजू मांडली आहे। एकूण 30 जून 2023 पर्यंत राष्ट्रवादीमध्ये कुठलाही वाद नव्हता। आम्हीच राष्ट्रवादी आहोत असं जर अजित पवार गटाचे म्हणणे असेल तर त्यांनी याबाबतचे पुरावे द्यायला हवेत। 30 जून 2 जुलै रोजी पक्ष नेतृत्वात केलेले बदल त्यांनी समोर आणायला हवे होते। मात्र अजित पवार यांची पक्षाध्यक्षपदी झालेली निवडच नियमाला धरून नाही। पक्ष घटनेनुसार ही निवड झाली नसल्याचा दावा जगते यांनी केला आहे। अजित पवार गटाच्या 30 जूनच्या बैठकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ही बैठक कोणी बोलावली हे अजित पवार गट सांगू शकत नाही। पक्षाच्या घटनेनुसार अध्यक्षांच्या नियुक्तीची एक क्रिया आहे। निवडणूक अधिकारी, उमेदवार अर्ज आणि अशी कोणत्याही गोष्ट इथे घडली नाही असं जगते यांनी सांगितलं आहे। भाजपचा पाठिंबा देण्याचा निर्णय हा पक्षाचा नाही तर केवळ काही सदस्यांचा आहे। अजित पवार हे पक्ष नाहीत असा युक्तिवाद वकिलांनी केला। त्यावर 2019 आधी भाजप आणि नंतर महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय कोणाचा होता? हे निर्णय राजकीय पक्षाचे होते की विधिमंडळ पक्षाचा? असा सवालही विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी केला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।